हॅलो फ्रेंड्स, तर लंच करून आम्ही निघालेलो आहोत एक स्पेशल ठिकाण पाहण्यासाठी. जेवण तर अप्रतिम होतं. राजस्थानी स्पेशल थाली मागवली होती, पोटभर जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. राजस्थानमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी जाणार नाही असं शक्यच नाही. इतक्या छान छान गोष्टी इथं आहेत ना, काय पाहू काय नको असं होतंय. पण वेळही तेवढा हवा आपल्याकडं. तर म्हटलं ही गोष्ट फक्त करावी, कारण मुलांनासुद्धा इथं मजा येणार होती. आता आम्ही पाहणार आहोत ओसिया थार डेझर्ट आणि खूप मजा मस्ती धम्मालसुद्धा करणार आहोत. आणि इथं पोचायला आम्हाला जवळपास 1.25 तास लागले. जवळच 1 तास लागला इथं येऊपर्यंत. 4:45 झाले आणि 1 तासभर आम्ही कॅमल राईड आणि जीप राईड करणार आहे. 6-6:30 होतील आणि भरपूर फोटो काढू आणि मस्त मजा करू. राजस्थानमध्ये आल्यानंतर म्हणजे जोधपूरमध्ये डेझर्टमध्ये जायलाच हवं. आम्ही जीपमध्ये बसल्यावर त्यांनी 2-3 इन्स्ट्रक्शन आम्हाला दिल्या होत्या की प्रॉपर धरून बसा, तुमची हॅट ग्लासेस वगैरे किंवा फोन वगैरे सांभाळा म्हणून. म्हणजे ॲडव्हेंचर आमची ही जीप राईड होणार आहे. ते म्हणाले होते की ही राईड आहे ना खूप एक्साइटिंग असणार आहे आणि तुम्ही सगळे खूप एन्जॉय कराल म्हणून. चला तर आम्ही ते म्हणाल्याप्रमाणे ही राईड एन्जॉय करतो आणि तिथे गेल्यानंतर कॅमल राईडसुद्धा करणार आहोत आणि छान असा सनसेटसुद्धा बघणार आहोत. बाई, असं काय म्हटल्यानंतर ना माझ्या पोटात गोळाच येतोय. म्हणजे कॅमेऱ्यात दिसते असं अगदी इझी नाही आहे, हे वेगळंच आहे. ज्यांनी ही राईड केली असेल ना त्यांना समजलं असेल मी काय म्हणतीये. ओंकारला म्हणाले टाईट पकडणे तर उडून पडशील, पण त्याची आपली मजा सुरू. खाली सँड आहे, वर मग हे एवढाच नाही, इथून चालू होतं का ते. Look at me, baby. Show me the glasses. How was it? Whoa. आम्ही तर 2-3 गोष्टी करणार आहोत. सनसेट झाल्यानंतर आम्ही निघू. पण त्यांचं असं होतं की तुम्ही आणखीन थोडा वेळ जर थांबला तर इथलं ट्रेडिशनल फूड ट्राय करता येईल. लेट नाईट ना इथं छान असं म्युझिक असतं, फायर लावतात, इथलं ट्रेडिशनल डान्स असतं. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा बरीच लोकं थांबतात आणि एन्जॉय करत असतात. पण आम्हाला हे सगळं करता करता खूप लेट होईल आणि मुलंही थकून जातील. सँडमधून अशी ही जीप चालवता येत ना, ती खरंच चालवायला इझी नाही आहे आणि कोणीही आपण असं चालवू शकत नाही. त्याचं प्रॉपर त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि लायसन्ससुद्धा आहे. आम्ही असंच विचारलं होतं की खूप डेंजर आहे हे सगळं. आणि काही ठिकाणी आम्ही फोन आत ठेवला होता. म्हणजे वर जेव्हा टेकडीवर चढायचं असतं किंवा असं टेकडीवरून छोट्याशा खाली आपण यायचं असतो ना, तेव्हा बापरे पोटात असा गोळा येत होता. पण अमेझिंग हे सगळं आहे आणि रोलर कोस्टर असते ना त्यामध्ये बसल्यासारखं होतं. मला वाटलं की थोडा तरी हात सोडला असताना काही ठिकाणी असं आपण खाली पडू. पण खूप एन्जॉय केलं मुलांना. मला असं वाटतं की मुलांनी ना ही राईड आहे ना खूप जास्त एन्जॉय केली. हो ना ओंकार? हां, खूपच छान. आताच
आम्ही खूप छान छान फोटो काढले, रील्स बनवले, शॉर्ट्ससुद्धा. ॲक्च्युली गोव्याच्या ट्रिपमध्ये ना माझे भरपूर शॉर्ट्स बऱ्याच लोकांना आवडले होते आणि त्यात कमेंट्सही आल्या होत्या की पूनम तू एकटीच व्हिडिओमध्ये दिसतेस, नवऱ्यालासुद्धा घेत जा, आम्हाला त्याला बघायलाही आवडेल. आणि या ट्रिपमध्ये मी त्या गोष्टीची आठवण नवऱ्याला करून दिली आणि तो तसा तो लाजतो आणि त्याला हे फारशा गोष्टी आवडत नाहीत. पण सगळ्यांच्या आग्रहाखातर तो म्हणाला ओके मी ट्राय करेन म्हणून. आणि आम्ही खूप छान छान व्हिडिओ आणि शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत. बऱ्याच लोकांना ते आवडले, छान छान कमेंट्स आल्या, थँक्यू सो मच. आणि आमच्या दोघांचा एक रील आम्ही इन्स्टावर पण टाकला होता आणि ऑलमोस्ट त्याला 1 मिलियन व्ह्यूजसुद्धा झालेले आहेत. मला ना आणखीन एक छोटीशी गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते. जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी इथं आलो ना तेव्हा उबर बुक केली होती, 250 रुपये सांगितलं होतं. पण उबर आल्यानंतर ते म्हणाले 250 रुपये दिसत असेल तरी आम्ही 650 रुपये घेऊ म्हणून, आणि 500वर आम्ही बार्गेन करून आणलं होतं त्याला. नंतर जेव्हा आम्ही जिथं जिथं फिरायचो ना ऑटोनं किंवा टॅक्सीनं तेव्हा त्यांच्यावर बोलताना खूप छान वाटायचं. म्हणजे त्यांच्या गोष्टी ऐकायचो आणि त्यातून असं कळालं की टुरिस्टवरच त्यांचा हा बिझनेस चाललेला असतो. आणि मग मात्र आम्ही जेव्हा जेव्हा ऑटो वगैरे बोलवली तेव्हा बार्गेन बिलकुल न करता त्यांचे जे काही पैसे दिले, वर 100 रुपये टिप म्हणून एक्स्ट्राही दिले. ते खूप खुश होतात आणि आनंदाने खरंच कळत न कळत आपल्याला ते आशीर्वाद मिळतात. म्युझिक आम्ही भरपूर इथलं ट्रेडिशनल ऐकलेलं आहे आणि लोकल जे आर्टिस्ट आहेत त्यांनासुद्धा आम्ही 100-200 रुपये देऊ केलेत. खूप मोठी रक्कम नसते पण त्यांना ही गोष्ट खूप अप्रूप वाटते आणि आनंद होतो आणि आपल्यालाही थोडंफार समाधान वाटतं. फ्रेंड्स, तर खूप छान असा सनसेट होतोय आणि इतकं भारी वाटतंय ना. पूर्वा तुला काय करायचं नाही ग कॅमल राईड? बस झाला आता ॲक्च्युली आज ना सकाळपासून आम्ही म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतोय ना, दमालाच झालंय. घरी गेला मी झोपणार. जेवणार नाहीस तर जेवण माझं डोक्यामध्ये आयडिया पण नाहीये का? सध्या तिला जेवणाचं सुद्धा हे नाही की तिला आराम करायचा असं वाटतंय. घरात गेलं शूज काढायचं, सगळं वाळू काढायचं, अंघोळ करणं असली तरी कर. क्विक बात. आणि हे प्लॅन केला बरं झालं, एवढा लांब आलं होतं. काय घुंटावर तर ना का आडो हार्ट होत नाही का त्यांना? होतच खूप लांब. छान अशी राईड करत मी आणि पूर्वा थांबले. ॲक्च्युली आमच्या दोघांसाठी सुद्धा म्हणजे एकदमच पे केलं होतं पण ते पाहिल्यावर आम्हाला वाटलं नको, त्यामुळे आम्ही दोघींनी कॅन्सल केलं. असं सनसेट होतं आणि पूर्वाला सांगितलं की छान छान फोटो काढ म्हणून. Yes. रोलर कोस्टर. Flip the camera around to show what we went off of. कहाणी घर घर की. आम्ही ज्या गाडीतून आलेलो आहोत ना त्यांच्या बायकोचा फोन आला होता की घरी येताय तर येता भाजी घेऊन या. लगेचच मी नवऱ्याला डिवचलं आणि म्हणाले बघ मीच नाही सगळ्या बायका अशाच म्हणत असतात म्हणून. आणि त्या दादांनी छान स्टोरी सांगितली की हा स्टॉल आहे ना खूप छान आहे, नेहमी मी इथं येतो आणि या साईडला आल्यानंतर इथूनच भाज्या घेऊन जात असतो. ह्या भाज्या गोड पाण्यातल्या आहेत म्हणून आणि चविष्ट असतात. त्यामुळे त्यांच्या छान छान आणि छोट्या छोट्या गोष्टी ऐकत आमचा प्रवास खूप सुखकारक होतोय आणि ओव्हरऑल मजा येते. त्यांनी अजून छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. चला तर 10 मिनिटातच आम्ही पोहोचतोय. थोडं फ्रेश होतो, आराम करतो आणि मग पुन्हा भेटते. हॅलो फ्रेंड्स, जवळपास 8:15 वाजलेत आणि फ्रेश होऊन म्हणजे डायरेक्ट आम्ही आंघोळच केल्या. आंघोळ करून चाललेलो डिनरला. पुन्हा एकदा कॅन्डल लाईट डिनर आणि इथं येऊन डिनर करायला आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. त्यामुळं आम्ही आणि ॲटमॉस्फिअर पण छान आहे ना, त्यामुळं बाहेर डिनर न करता आम्ही इथं येऊन करतोय आणि फ्रेशही झाला आणि थोडा आरामही झाला आहे त्यामुळं. आणि उशीरपर्यंत गप्पा मारत जेवणही करता येतं आणि गेल्यावर झोपता येतं. बाहेर गेल्यानंतर परत ऑटो किंवा उबर बघा, कार वगैरे आणि मग या चेंज करा. त्याच्यापेक्षा असंच ऑप्शन आम्ही निवडलं होतं की छान हॉटेल आणि जिथं डिनर लंचसुद्धा करता येईल आणि वातावरणही छान असेल. मुलं तर खूप टायर्ड झालेत आणि भूकही त्यांना लागली आहे. बॉडी ॲक्टिव्ह असली ना कितीही खाल्लं तर ते जिरतं आणि भूक लागते. आज मुलांना म्हणाले होते की तुमच्या आवडीची डिश मागवा म्हणून, तर पूर्वानं सूप मागवलेलं आहे आणि ओमकारनं नेहमीप्रमाणे म्हणजे सगळ्यांनाच आता माहिती झालं असेल पिझ्झा, तर त्याला पिझ्झा खूप आवडतं. यस. आणि नवऱ्यानं सुद्धा एक डिश ऑर्डर केलेली आहे. काल त्यानं ती ट्राय केली होती आणि त्याला ती खूप आवडली होती. आमचं छान असं डिनर झालं
आणि आज डिनरनंतर स्वीट डिश न मागवता नवऱ्यानं कालची जी बाजरीची भाकरी तूप आणि गूळ होतं ना, त्याला खूप म्हणजे खूप आवडलं. खूप छान चव होती त्याला आणि आज त्यानं ते पुन्हा ऑर्डर केलेलं आहे. आम्ही अशी ही डिश पहिल्यांदाच ट्राय केली आहे. ॲक्च्युली मलिदा खाल्ला होता चपातीचा, म्हणजे चपाती बारीक करून अशीच प्रोसेस असते आणि त्याचे लाडूही खाल्ले होते. पण बाजरीची भाकरी अशी खातात हे खरंच माहिती नव्हतं. पण काल खूप साऱ्या कमेंट्स आल्या की पूनम तू ही डिश ट्राय केलेली नाहीस का? तर नाही, मी ही डिश कधीच खाल्लेली नाही आणि नवऱ्यानं सुद्धा. ओके, ओंकारला गुळाचा खडा दे. ओंकार स्वीट घे. ओंकारला काय आवडले? हा बोल ना. चला तर उद्याचं डिनर आपल्या घरी. हॅलो फ्रेंड्स, तर आजचं आमचं इथलं शेवटचं डिनर झालेलं आहे. खूप छान असं आणि ओंकारला इथलं म्युझिक तर खूपच आवडलं. हां, तर डिनर करून त्यांच्याजवळ जाऊन म्युझिक ऐकून थांबून आला. खूप खूप छान आमचे दिवस इथले जे काही होते 4 दिवस गेलेले आहेत, म्हणजे 3 दिवस. उद्या अजून आम्ही आहोत आणि उद्या आम्ही इथं ट्राय करायचा प्रयत्न करणार जायचा. येस, इथंच आहे प्रॉपर्टीमध्ये आहे. हो. आणि इथं आल्यानंतर स्विमिंगला जाणंच झालं नाही, कारण इतक्या गोष्टी स्विमिंग पूल आहे ना इथं केल्या. हो ना, पण गेलो नाही आपण, कारण ते शक्य म्हणजे इम्पॉसिबल होतं. सो येस, चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. धन्यवाद, बाय बाय, गुड नाईट. उद्या आम्ही इथून निघणार आहोत, पण इथल्या खूप छान छान गोष्टी कायम लक्षात राहतील.